की संविधान दिवस आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं मुंबईभर बरेच सारे कार्यक्रम होत असतात आणि ह्या कार्यक्रमातून वेळात वेळ काढून माझे पत्रकार मित्र आजच्या या आमच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वप्रथम माझ्या सर्व पत्रकार मित्रांचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला आणि तुमच्या माध्यमातून देशातल्या सर्व नागरिकांना मी आजच्या या भारतीय संविधान दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। ही निवड काय मी वैयक्तिक केलेली नाही आहे, माझे सहकारी आहेत। आमची दलित पॅंथरची एक पार्लमेंटरी बोर्ड आहे त्याच्यामध्ये 11 सदस्य आहेत आणि ते 11 सदस्य एकमतानं निर्णय घेत असतात आणि यावेळेला पुढची 5 वर्ष संघटनेचे अध्यक्ष म्हणून सेवा करण्याची संधी मला माझ्या सहकाऱ्यांनी या दलित पॅंथरच्या कार्यकारी समितीनं दिलेली आहे। 26/11च्या शहीदांना विसरली की नाही संघटना? नाही, 26/11च्या शहीदांना आम्ही कदापि विसरलो नाही आहे। ही जी प्रेस कॉन्फरन्स आम्ही ठेवलेली आहे ही विशेष करून आजची जी निवड आहे त्याच्या निमित्तानं आम्ही ठेवलेली आहे। 26/11 झाल्या शहीदांना श्रद्धांजलीचा कार्यक्रम, आदरांजलीचा कार्यक्रम आणि भारतीय संविधानाचा कार्यक्रम हा याच ठिकाणी थोड्या वेळात 7 वाजता होणार आहे। त्यावेळेला शहीदांच्या बाबतीमध्ये आणि संविधानाच्या बाबतीमध्ये विस्तृत आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत आणि त्यांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। लॉकडाउन तो नहीं बढ़ाना चाहिए, ये हमारी भी भूमिका है और शायद अपने हेल्थ मिनिस्टर है उन्होंने भी एक बाइट दिया था कि लॉकडाउन नहीं बढ़ेगा, वो जो अफवाह फैल रही है आप विश्वास मत रखो, लेकिन अगर ये महामारी को हम रोक नहीं पा रहे तो थोड़े रिस्ट्रिक्शन बढ़ाने चाहिए। जैसे कि कुछ होटल्स उन्होंने चालू कर दिए हैं, हो सकता है तो उन्हें थोड़ा सा बंद कर देना चाहिए। पार्सल अगर दे देते तो ठीक है। बाकी बीएमसी की जो बसेस चल रही है बेस्ट की, उसमें हम देख रहे हैं कि बड़ी तादाद से लोग ट्रैवल कर रहे हैं, तो हम ये तो नहीं कह सकते कि आप बस बंद करो बिकॉज ऑलरेडी पहले से ही यहाँ की ट्रेन बंद है, लेकिन बस की जो फ्रीक्वेंसी है और बस की संख्या वो बढ़ानी चाहिए। बट लेकिन लॉकडाउन फिर से करना ये कोई हल नहीं हो सकता क्योंकि ये सरकारें भी जो है वो लोगों ने चुन के दी है, तो आप लोगों को कितना दिन तक ये करके रख सकती है, तो लोगों का बहुत बड़ी इसमें उद्रेक हो सकता है अगर आप आगे से लॉकडाउन करेंगे। तो मैं नहीं चाहता और मैं समर्थन भी नहीं करता कि आगे से लॉकडाउन होना चाहिए। इसके बाद अब थोड़ा नियम, अब मोदी जी के बारे में हम क्या कहें, जुमले का अगर कोई दूसरा नाम होगा तो मोदी साहब का नाम आता है। डू रिस्पेक्ट टू माय कंट्रीज प्राइम मिनिस्टर, हम हमारे पंतप्रधान की रिस्पेक्ट करते हैं, बट जिस तरीके से पिछले 7 साल से प्रशासन चल रहा है, आजकल तो गूगल पे भी फेंकू डालो तो मोदी जी आ रहे। देखिए लीगल वे का यही होता है कि संविधान जो कहता है, देश का कानून जो कहता है उसके दायरे में रह के बहुत कुछ कर सकते हैं। जैसे कि मुझे यहाँ पे अगर कुछ अन्याय अत्याचार हुआ है तो मैं रैली निकाल सकता हूँ, मैं आंदोलन कर सकता हूँ, वो मेरा फंडामेंटल राइट्स है। अगर कोई गलत कर रहा है, इस देश का मोदी भी अगर गलत कर रहा है तो उसके आगे मैं बोल सकता हूँ। ये राइट्स मुझे मेरे कॉन्स्टिट्यूशन ने दिया है, मेरे संविधान ने दिया है और मैं यही चाहता हूँ, मैं यही करूँगा कि जब इस देश में अन्याय होता रहेगा, इस राज्य में अन्याय होते रहेगा, तब तक मैं लोगों में जागरूक करूँगा और लोगों में इसके अगेंस्ट गुस्सा पैदा करके एक जन आंदोलन खड़ा करूँगा। और मोर्चा आंदोलन, रेल रोको, रस्ता रोको, ये तो हम करते ही रहते हैं और ये आगे भी करते रहेंगे। सगळ्यात मोठा अडथळा हा बाबासाहेब आणि भारतीय संविधान आहे आणि म्हणून मनुस्मृती जी बाबासाहेबांनी एकदा जाळली होती महाड या ठिकाणी, ती मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्याची वेळ आलेली आहे आणि दलित पॅंथरच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा गावोगावी, तालुक्यामध्ये पुन्हा एकदा मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम करू। कदाचित मनुस्मृती एखाद्या गावात जाळल्यामुळे त्या गावातला जातीयवादी विचारांचा व्यक्ती असेल, RSSचा व्यक्ती असेल, ज्याने अजून मनुस्मृती वाचली नाही आहे, तो कदाचित ही लोक का जाळत आहेत म्हणून तरी वाचतील आणि ज्या दिवशी ते मनुस्मृती वाचतील त्यावेळेला नक्कीच कळेल की मनुस्मृती ही खऱ्या अर्थानं विषमतावादी आहे। जर एक धर्म सोडला, जर एक ब्राह्मण सोडले, फुल्लं बोलतोय, तर मनुस्मृतीनुसार आजचे मराठी शूद्र आहेत। स्त्रीला गुलामीची वागणूक मनुस्मृती दिली आहे, त्याच्यामुळे मनुस्मृती काही देशासाठी स्वीकार नाही आहे, परंतु RSS एक हिंदुत्वाची चादर घेऊन अप्रत्यक्षरित्या हिंदुत्वाच्या नावाखाली या देशामध्ये पुन्हा एकदा मनुस्मृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे।
एक काळ होता की माननीय भुजबळ साहेबांनी ज्या वेळेला लीडर्सच्या वेळेला विरोधात आंदोलनाच्या नंतर बाळासाहेबांचं जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा भुजबळ साहेबांनी हुतात्मा चौकाचा गोमूत्रानं सफाई केली होती. मागच्या 1-2 वर्षापूर्वी भुजबळ साहेबांनी स्वतः मनुस्मृती जाळली होती. मला असं वाटतं की ओबीसी समाजाचे नेते असतील भुजबळ साहेबांसारखे, मराठा समाजातले नेते असतील भुजबळ काही मोठे, या लोकांनी खऱ्या अर्थानं आता मनुस्मृती जाळली पाहिजे. त्याशिवाय इथली व्यवस्था बदलणार नाही आहे. आपल्याला असं वाटत नाही की पुढच्या येणाऱ्या वर्षी ही भूमिका आपण पार पाडणार? 100% आम्ही म्हणतो 25 डिसेंबरला आम्ही गावागावामध्ये मनुस्मृती जाळणार आहोत. गावागावात मनुस्मृती जाळणार आहोत.